नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। माळशिरस विधानसभा 254 अनुसूचित जाती मतदारसंघाचे महायुतीचे भाजपचे अधिकृत उमेदवार माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या प्रचाराची सांगता सभा माळशिरस येथे संपन्न झाली। यावेळी महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार राम सातपुते, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या, सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या व माळशिरस नगरपंचायतीच्या माजी नगरसेविका ॲडव्होकेट संजीवनीताई पाटील, भाजपचे प्रांतिक सदस्य, सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य तसेच भारतीय जनता पक्षाचे सोलापूर जिल्हा सहप्रभारी के पाटील, आमदार राम सातपुते यांच्या धर्मपत्नी, सामाजिक कार्यकर्त्या सौ संस्कृतीताई राम सातपुते, भाजपचे निमंत्रित सदस्य, माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर आप्पासाहेब देशमुख, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व नातेपुते नगरपंचायतीचे नगरसेवक ॲडव्होकेट भानुदास राऊत, महाराष्ट्र राज्य धनगर आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष हनुमंत बापू सूळ पाटील, शिवप्रसाद उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष शरद बापू मोरे, भाजपा किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सोपान काका नारनवर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सोमनाथ भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष अक्षय भांड, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे माळशिरस तालुका अध्यक्ष व सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य सतीश सपकाळ, नातेपुते नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक, ज्येष्ठ नेते दादासाहेब उराडे, माळशिरस नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष वैभव जानकर, ज्येष्ठ नगरसेवक आबासाहेब दाहिंजे, विजयराव देशमुख, बबनराव उर्फ दादासाहेब शिंदे, महादेव कोळेकर, रणजित ओहोळ, धनाजी देवकर, गोरडवाडी गावचे माजी सरपंच, ज्येष्ठ नेते लक्ष्मण तात्या गोरड, भाजपचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष बाजीराव काटकर, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ हिवरकर पाटील, आरपीआयचे माळशिरस तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे, ज्येष्ठ नेते किरण तात्या दाहिंजे, माळशिरस तालुका सरचिटणीस बादल उर्फ रोहित सोरटे, तालुका युवक कार्याध्यक्ष विनोद रणदिवे, नातेपुते शहराध्यक्ष संघर्ष सोरटे, भाजपच्या महिला आघाडी सोलापूर जिल्हा अध्यक्षा सौ ज्योतिताई पाटील, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शिवराज फुकळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माळशिरस तालुका समन्वयक, राष्ट्रवादीचे नेते रमेशभाऊ पाटील, मळोली ग्रामपंचायतीचे माजी सदस्य, शिवछत्रपती दूध संकलन केंद्राचे चेअरमन शिवाजी बापू पवार, काकासाहेब जाधव, पिनुभाऊ एडके, स्वप्नील माने देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील गोरे, जळभावीचे तंटामुक्ती अध्यक्ष व भाजपचे ज्येष्ठ नेते भानुदास सोरमले, माळशिरस शहराध्यक्ष संतोष वाघमोडे, राजू वळकुंदे आदी मान्यवरांसह भारतीय जनता पार्टी, शिवसेना एकनाथ शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट, रयत क्रांती शेतकरी संघटना व महायुतीच्या सर्व घटक पक्षातील राज्य, जिल्हा आणि तालुका कार्यकारिणीसह नेते व कार्यकर्ते, महिला, पुरुष व तरुण मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले। या निवडणूक प्रचाराच्या सांगता सभेमध्ये बारामती झटका वेब पोर्टल आणि यूट्यूब चॅनलचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनीही आपले विचार व्यक्त करताना उपस्थितांची दाद मिळवून सभा गाजवली। यावेळी सभेमध्ये टाळ्या आणि शिट्ट्यांचा एकच आवाज दुमदुमला होता। तर आपण प्रत्यक्षच पाहूयात ते काय म्हणतायत। श्रीनिवास कदम पाटील यांना विनंती की आपलं थोडक्यात मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आणि सर्वच महापुरुषांना, साधू संतांना, जवानांना मी प्रथमतः नमन करतो। अनेकांना प्रश्न पडला असेल की कदम पाटील व्यासपीठावर कसं, ते मी पहिल्यांदा जाहीर करतो। गेल्या निवडणुकीमध्ये उत्तमराव जानकर यांचा मी प्रचार केलेला होता, त्यांना शब्द दिलेला होता। आमदारांचं मी काम केलेलं नव्हतं, परंतु आमदारांनी निवडून आल्यानंतर ज्या माळशिरस तालुक्याच्या जनतेची जी सेवा केली, ती सेवा केल्यानंतर मी आमदार साहेबांच्या प्रेमात पडलो आणि आमदार साहेबांचं मी माझा बारामती झटका यूट्यूब चॅनल जर पाहिला तर राम सातपुते साहेबांनी जे काही कामं केलेली आहेत ती कामं मी माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवलेली होती। आता निवडणुकीमध्ये समोरच्या उमेदवाराविषयी मी काय बोलणार नाही, परंतु आमदार राम सातपुते यांनी जे या तालुक्यामध्ये सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये जे घर केलंय ते घर कुणीही काढू शकणार नाही। आमदार राम सातपुतेंनी या माळशिरस तालुक्यामध्ये पहिल्यांदा जनता दरबार सुरू केला, सर्वसामान्य गोरगरिबांची जनतेची कामं केली। मत
या बातमीच्या निमित्तानं मी ज्या वेळेस मतदारांच्या बरोबर जात होतो त्यावेळेस त्यांच्या डोळ्यामधलं अश्रू होतं. खरंच आमच्या भाऊने जर ऑपरेशन केलं नसतं तर अनेक जण म्हणले की आम्ही स्वर्गवासी झालो असतो. अशी दयनीय अवस्था या माळशिरस तालुक्यातील रुग्णांची होती. ते रुग्णांचं त्यांनी या ठिकाणी ऑपरेशन करून खऱ्या अर्थानं आरोग्य दूत झाले. आता एक अपप्रचार सुरू होतोय की आमदार साहेब घर विकून जाणार आहेत. मला एक या ठिकाणी या भव्य व्यासपीठावरून सांगायचं आहे की याच ठिकाणी माळशिरस तालुक्यामधून आमदार कुठेही जाणार नाही. त्यांचं श्रीराम बंगला आहे, त्या ठिकाणी नामदार राम सातपुते ही पदवी लागणार आहे. छाती ठोकपणे सांगतो, कारण ग्राउंडवर गेलेला आहे आणि या ठिकाणी अपप्रचार केला जातोय. वांग चिरल्यासारखं चिरीन. मतदार बंधूंनो, आपण सुद्धा आपल्या आईला पेलोय. आपल्या आईचं दूध काय डेअरीला घातलं नाही. आमचं सुद्धा हात काय बांधलेलं नाही. तर लक्षात राहू द्या, वेळ कमी आहे, बोलण्यासारखं भरपूर आहे. बोलण्यापेक्षा कृतीतून करून दाखवा. मी या ठिकाणी सांगतो, उपस्थित असलेले मतदार हे भाऊवर प्रेम करतात, परंतु भाऊंना ज्यांनी मतदान देणार नाही ती अशी मी 15,000 मतदार मी भाऊंच्या पारड्यात टाकणार आहे. आणि एकच सांगतो, अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या घड्याळाला एकनाथ शिंदेच्या धनुष्यबाणाचा पट्टा आणि देवेंद्रांच्या कमळाचं बटन दाबा म्हणून सांगतोय. हा श्रीनिवास कदम पाटील बारामती झटक्याचा पट्टा. लक्षात राहू द्या मतदार बंधूंनो, आपल्या हातात निवडणूक आहे, गाफील राहायचं नाही. गाफील राहू नका. समोरचे अनेक प्रलोभनं लावतील, त्या प्रलोभनाला भूल थापाला बळी न पडता जरी तुमच्या गाडीमधून मतदार आला नाही तर रागाला जाऊ नका. त्याचा नाईलाज आहे. ते मात्र बटन दाबताना भाऊंच्या कमळा पुढीलच चित्राचं बटन दाबून येणार आहे. आणि निश्चितपणे माझी या ठिकाणी विरोधकांना सुद्धा एक नम्र विनंती आहे की आम्हाला सुद्धा बोललं जातंय की पुढच्या निवडणुकीच्या वेळेला भाऊ ज्यावेळेस इथनं आता माझ्या तोंडात येणारच नाही, पडणार नाहीत म्हणून, पण ती म्हणते ती म्हणून सांगावं लागतं. या जर पडलो तर मी एक ह्या ठिकाणी जाहीर व्यासपीठावरून सांगतो, या माळशिरस तालुक्यामध्ये छाती टोकपणे पत्रकारिता केलेली आहे. जर येथून पुढं मी विरोधी गटांच्या कोणत्याही लोकांची जाहिरात म्हणून रुपयाची घेणार नाही, आज शपथ घेतो. जी काय या माळशिरस तालुक्यामधली जनता आहे, पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, दमदार आमदार राम सातपुते, या माळशिरस तालुक्याची ज्यांनी चळवळ उभा केली ते ॲडव्होकेट सुभाष अण्णा पाटील, सौभाग्यवती संजीवनीताई पाटील आणि युवकांचे हृदय सम्राट डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील, या कार्यकर्त्यांच्या जीवावर जोरावर माझी पत्रकारिता इथून पुढे चालवीन. एवढंच बोलतोय आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पाटील साहेब. खऱ्या अर्थानं काहींना आनंद होतोय, आम्हाला सुद्धा काही दुःख होतंय की जर पाटील पुढे आला तर आमचं काय होणार. आणि पत्रकारांना वाटतंय की कदम पटला जर बारामती झटका जर राजकारणात गेलं तर आपल्याला संधी मिळेल. धन्यवाद पाटील साहेब.